प्रसादने रणदिवे सर, परिणिती आणि बाकी सगळ्यांना अलर्ट केले. प्रिया, रिक्षा करून आईला घेऊन घरी जाशील ना? हो, तू नको काळजी करूस, आम्ही जाऊ दोघी, प्रसादच्या आई पुढे येत म्हणाल्या. डोंट वरी ब्रो, मी सोडतोय त्यांना घरी, शंतनू पुढे येत म्हणाला. थँक्स म्हणत प्रसादने त्याची गाडी काढली. रणदिवे सरांची मिसेस स्वतः मुलांना घेऊन गाडीतून घरी निघून गेली. शौर्याला श्रुतीचा खूप राग येत होता. पुढच्या 2 दिवसात त्याला तिच्यासोबत काही क्षण घालवायचे होते, पण श्रुती आधी कर्तव्य पार पाडणार हे त्याला माहीत होतं. त्याने केलेल्या प्लॅनिंगचा बट्ट्याबोळ झाला होता, म्हणून तो नाराज झाला होता. आता पुढे श्रुती चेंज करून लगेच खाली आली. रणदिवे सर, तुम्ही आणि परिणिती दोघेही मुलांच्या शाळेत जा, तिथल्या प्रिन्सिपलशी बोलून CCTV फुटेज घ्या. अगं पण आत्ता? ते नाही म्हणाले तर उचलून शाळेत घेऊन या. मी आणि प्रसाद पोलीस स्टेशनला जातो. शौर्य आणि बाकी घरातल्यांना सांगून ती प्रसादच्या गाडीत बसून ती निघून गेली. रणदिवे सर आणि परिणिती शाळेत पोहोचले. नाईलाजाने प्रिन्सिपल सरही शाळेत पोहोचले. श्रुती आणि प्रसाद पोलीस स्टेशनला गेले. मिसेस सरदेसाईंची बहीण श्रुतीची वाट बघत बसली होती. श्रुती पोलीस स्टेशनमध्ये येताच त्या घाईने उठू लागल्या. श्रुतीने त्यांना बसण्याचा इशारा केला. मॅडम, मुलं किती वाजता येतात साधारण शाळेतून? 6:30, फार फार तर 10-15 मिनिटं होतात, कधी कधी इकडे तिकडे. म्हणजे त्यांचे मित्रमैत्रिणी आहेत ना, गप्पा मारत होतो वेळ कधी कधी. आणि भाऊजींच्या बाबतीत कळल्यापासून काही मुलं त्या दोघांना त्रास देत होती. म्हणजे तुम्हाला कळत असेल ना मॅडम? मग त्यामुळे ती दोघं कुठे गेली असली तर? नाही मॅडम, मी त्यांना समजावून सांगितलं आहे. ठीक आहे, तुम्ही आता घरी जा, आम्ही बघतो काय करायचं ते. पण मॅडम, ताई पण खूप घाबरली होती. त्यांना कोणी सांगितलं? मीच मॅडम. ती आई आहे त्या मुलांची, तिला नको का सांगायला? इतक्यात सांगायची काय गरज होती? आम्हाला सांगायच्या आधी तुम्ही मिसेस सरदेसाईंना सांगून चूक केलीत. बरं, मुलांचे मित्रमैत्रिणी माहीत आहेत का तुम्हाला? म्हणजे मला त्यांना भेटावं लागेल, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. 1-2 मुलांचे नंबर आहेत, पण मी त्यांना फोन करून विचारलं तर तेही काहीच माहीत नाही म्हणतायत. इट्स ओके, तुम्ही नंबर आणि दोन्ही मुलांचे फोटो द्या, मी पाहते. आणि आता घरी जा, उशीर झालाय. श्रुतीचा फोन वाजू लागला. रणदिवे सरांचा फोन होता. हा सर. श्रुती, शाळेच्या बाहेरचं CCTV फुटेज पाहिलं. मुलं शाळेत येताना दिसत आहेत, पण बाहेर जाताना दिसत नाहीत. काय? सर, शाळा भरल्यापासून ते सुटेपर्यंतचं पूर्ण CCTV फुटेज घेऊन पोलीस स्टेशनला या आणि शाळेच्या बाहेरच्या रस्त्यावरचं CCTV फुटेज काढायला सांगा. म्हणजे एखादी संशयित गाडी वगैरे. ओके, मी आणि परिणिती येतो थोड्याच वेळात, बोलून सरांनी फोन कट केला. श्रुतीने शरदला फोन केला. हॅलो मॅडम, आता इतक्यात रात्री आठवण काढली? श्रुतीने शरदला शाळेचा ॲड्रेस सांगितला. ह्या एरियातून निशांत सरांची मुलं गायब झाली आहेत. म्हणजे CCTV फुटेजमध्ये शाळेत जाताना दिसत आहेत, पण बाहेर येताना नाही. ओके मॅडम, माणसं कामाला लावतो. एक अजून, आजूबाजूला लक्ष ठेव. अजून काही मुलंही गायब होण्याचे चान्सेस आहेत. मी बाकीच्या पोलीस स्टेशनमध्ये मुलांची मिसिंग कंप्लेंट आली आहे का ते पाहते. तू तुझ्या परीने शोध. लवकरात लवकर मुलं सापडणं गरजेचं आहे. ओके मॅडम म्हणून शरदने फोन कट केला. प्रसाद, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये मुलं मिसिंग असल्याची कंप्लेंट आली आहे का ते बघ. हो म्हणून प्रसाद बाहेर निघून गेला. काही वेळातच रणदिवे सर आणि परिणिती पोलीस स्टेशनला आले. श्रुती, CCTV फुटेज. म्हणत तिने लॅपटॉपला CCTV फुटेजचा पेनड्राईव्ह जॉईन केला. 12:20 मुलं शाळेत एंटर करताना दिसत होती. त्यानंतर रिसेसच्या वेळी मुलं बाहेर जाताना दिसत नाहीत. पुन्हा शाळा सुटतानाही मुलं बाहेर जाताना दिसत नाहीत. याचा अर्थ मुलं शाळेतच होती. त्यानंतरचं फुटेजही पाहिलं श्रुती, पण त्यात ही मुलं दिसत नाहीत. शाळेला दुसरी एंट्री आहे का सर? म्हणजे नाही, पण शाळेच्या मागच्या बाजूला ग्राउंड आहे. सर, श्रुती कपाळावर बोटं घासत म्हणाली. शाळेच्या मागच्या ग्राउंडचं CCTV फुटेज कुठे आहे मग? पण श्रुती, तिथे CCTVच नाही आहे, तर फुटेज कसं असणार? सर, कळते का काही? म्हणजे मुलांना शाळा सुटल्यावर? येस सर. शाळेच्या वॉचमनला उचला. ओके म्हणून रणदिवे सर आणि परिणिती पुन्हा पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. प्रिन्सिपलला फोन करून शाळेच्या वॉचमनचा ॲड्रेस घेऊन दोघेही वॉचमनच्या घरी पोहोचले आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन आले. पण हाती काहीच लागलं नाही. श्रुती चेअरला डोकं टेकून बसली. दमल्यासारखं झालं होतं तिला. रात्रीचे 2 वाजत आले होते. इतक्या रात्रीत कोणतीच हालचाल करता येत नव्हती. सगळेच दमले होते. श्रुती, घरी जाऊया. तशी आता धावपळ करून काही हाती लागणार नाही. ओके सर. प्रसाद कुठे आहे? तो बाकीच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन करून मिसिंग कंप्लेंट आहे का ते चेक करतोय. परिणिती, प्रसादला बोलव. ओके मॅडम म्हणत परिणिती बाहेर गेली आणि तिने प्रसादला बोलावून आणलं. हा श्रुती, काही लीड? 2 पोलीस स्टेशनमध्ये मुलांच्या मिसिंग कंप्लेंट आहेत. पालकांना काही पैशाची मागणी करणारा फोन वगैरे? नाही, तसं काहीच नाही. म्हणजे मुलं भीक मागण्याच्या कामासाठी नाही तर अजून? येते लक्षात, श्रुती म्हणाली. सर, प्रसाद तुमच्या खबरीनं अलर्ट करा. मुलींच्या बाबतीत कुठे चौकशी करायची ते सांगायला नको. चला क्विक लागा कामाला. पण मॅडम, इतक्या उशिरा? आता किती वाजलेत? परिणिती आळस देत म्हणाली. सर, परिणितीला घरी सोडायला सांगा कोणाला तरी. सॉरी मॅडम. पण श्रुती, ती खरंच बोलतीये. तू ही अवघडली आहेस आता. सो घरी जाऊन सगळे रेस्ट घेऊया. म्हणजे खबरींना सांगू आपण.
तसंही आता इथे बसून बसून काय करणार आहोत, रणदिवे सर म्हणाले. ओके सर, निघूया, उद्या लवकर या सगळे. सर तुम्ही परिणीतीला सोडा, मी आणि प्रसाद निघतो. मोरे, नायकांना घरी सोडून मग तुम्ही घरी जा. ओके म्हणत नाईट ऑफिसरला सांगून ते सगळे घरी गेले. श्रुती घरी पोहोचली तर शौर्य झोपला होता. फ्रेश होऊन ती हळूच त्याच्या मिठीत शिरली. शौर्यानेही तिला मिठीत घेतले. प्रसाद श्रुतीला सोडून घरी पोहोचला. तोही फ्रेश होऊन प्रियाच्या मिठीत शिरला. प्रिया त्याला झोपायला सांगत नकार देत होती. प्रिया प्लीज ना, खूप दिवस झालेत, आज तरी तुझ्यात सामावून सगळा क्षीण जातो, प्लीज ना. ती आता न राहून त्याच्या मिठीत शिरली. काही क्षणात दोघेही एकरूप होऊन एकमेकांच्या मिठीत झोपून गेले. दुसऱ्या दिवशी श्रुती जरा उशिराच उठली. कालच्या दगदगीने दमली होती. शौर्य त्याचा आवरत होता. श्रुतीने हलकेच डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. सॉरी ना शौर्य. शौर्य काहीच बोलला नाही. शौर्य बोल ना काहीतरी, मला लेट होतोय कॉलेजला जायला. प्रसादला बोलावून पोलीस स्टेशनला जा, ते महत्त्वाचं आहे. शौर्य प्लीज ना. श्रुती, अति होतंय असं नाही का वाटत तुला? जाऊ दे, सोड त्या गोष्टी. मला ना आता कंटाळा आला ह्या सगळ्याचा. तसंही मी तुला का सांगतोय सगळं. बाय म्हणत शौर्यने बॅग उचलली आणि तो रूममधून बाहेर निघून गेला. श्रुतीने सुस्कारा सोडला आणि सावकाशपणे ती बेडवरून खाली उतरली. तिचा आवरून तिने प्रसादला फोन केला. प्रसादही तिला घ्यायला आला. थोडासा नाश्ता करून श्रुती पोलीस स्टेशनला निघून गेली. प्रसाद, काही लीड? नाही ग, अजून काही इन्फॉर्मेशन नाही मिळाली. तिने शरदला फोन केला. शरद, काही लीड? मॅडम, सगळे खबरी कामाला लावलेत, पण अजूनपर्यंत काहीच खबर नाही मिळाली. साली कुठल्या वेळात लपलेत काहीच कळेना. 2 दिवस हातात आहेत. काही करून निशांत सरांची मुलं मिळाली पाहिजेत, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. श्रुती, असं अजून कोण आहे जे आपल्याला इन्फॉर्मेशन देईल? प्रसाद, डोकं चालेन असं झालं रे आता. कामाचं टेन्शन वेगळं आणि घरातलं वेगळं. काय ग, काय झालं? काही नाही रे, शौर्य चिडलेत. 2 दिवसांची सुट्टी वाया गेली त्यांची. श्रुती, पण सरांचंही बरोबर आहे ना? हो प्रसाद, पण आता ही केस ही तितकीच महत्त्वाची आहे ना. ही केस सॉल्व्ह झाली की देते तुझ्या सरांना सरप्राईज, श्रुती हसत म्हणाली. प्रसादही हसला. इतक्यात श्रुतीचा फोन वाजू लागला. अनोळखी नंबरवरून फोन येत होता. हेलो, कैसी हो मैडम जी? कौन बात कर रहा है? वो ज़रूरी नहीं मैडम जी, बरिस्ता नगर. आप जो ढूंढ रही है वो वहाँ मिल जाएगा. हाँ लेकिन ये है कहाँ? पण तोपर्यंत पलीकडून फोन कट झाला. श्रुतीने लगेच शरदला फोन केला. शरद, बरिस्ता नगर. मॅडम, कोणी सांगितलं? अरे, अनोळखी नंबरवरून फोन आला होता. मॅडम, मी माणूस पाठवून बघतो, मगच तुम्ही निघा. ओके बोलून श्रुतीने फोन कट केला. काहीच वेळात प्रसाद आणि श्रुती पोलीस स्टेशनला पोहोचले. रणदिवे सर आणि परिणीती आधीच आले होते. श्रुती, काही लीड? मीच तुम्हाला विचारणार होते सर. तसं मला एक लीड मिळाली आहे. एक फोन आला होता. बरिस्ता नगर इतकंच कळले. मी माझ्या खबरीला कामाला लावले. कळेल थोड्याच वेळात आपल्याला. सर, शाळेच्या आजूबाजूचं CCTV फुटेज मिळालं? हो, परिणीती घेऊन आली. ओके, परिणीतीला बोलवा. जय हिंद मॅडम. जय हिंद परिणीती. काही कळलं का? मॅडम, एक ॲम्ब्युलन्स शाळेच्या बाहेर रस्त्यावर दिसते. पुढे ती मेन रस्त्यावरचा चेक नाका क्रॉस करून कुठे गायब झाली तेच कळत नाहीये, कारण त्याच्या पुढच्या चेक नाक्याला ती दिसत नाहीये. बघू फुटेज मला. श्रुती आणि प्रसाद आता फुटेज पाहू लागले. श्रुती, ॲम्ब्युलन्सचा नंबर सांग, ट्रेस करायला सांगतो. उपयोग होणार आहे का प्रसाद? नंबर आतापर्यंत बदलीही झाला असेल. हे लोक चोरीच्या गाड्या वापरतात. प्रसाद, सध्या पुढची लीड मिळेपर्यंत तू आणि परिणीती ह्या चेक नाक्याच्या पुढे जाऊन ही ॲम्ब्युलन्स कुठे गायब झाली ते बघा. पण मॅडम, पुढे रस्ता रिकामा आहे. परिणीती, एखादी टपरी ढाबा तर असेल ना? ओके म्हणत गाडीचा फोटो मोबाईलमध्ये सेव्ह करून प्रसाद आणि परिणीती दोघी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. श्रुती, काय वाटतंय? रणदिवे सर म्हणाले. सर, बरिस्ता नगर नाव ऐकूनच ती वस्ती कशी असेल ह्याचा अंदाजा लावा जरा. सरांची मुलं सुरक्षित असावीत, बाकी काही नाही. श्रुतीने बेल वाजवली तसे कॉन्स्टेबल मोरे आत आला. मोरे, 2 चहा सांगा प्लीज. हो मॅडम म्हणत मोरे बाहेर निघून गेला. इतक्यात एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये श्रुतीला विचारत आली. कोण पाहिजे तुम्हाला? मोरेने त्या व्यक्तीला विचारलं. मला श्रुती राज्याध्यक्षांना भेटायचं आहे. तुम्ही कोण? मोरे भुवया उंचावून बघत म्हणाला, कारण तो इतका हँडसम दिसत होता. सावळा असला तरी उंच पुरा, नाकशा, डोळ्यावरच्या स्पेक्टमुळे अजूनच देखणा दिसत होता. हे मी त्यांना भेटल्यावर सांगेन. बरं बरं, चला माझ्यासोबत म्हणत कॉन्स्टेबल मोरे त्याला श्रुती मॅडमच्या केबिनजवळ घेऊन गेला. मे आय कम इन मॅडम? येस कम इन. मॅडम, ते मोरे चहा आणा, माझं डोकं दुखते. श्रुती फाईलमध्ये बघतच म्हणाली. मॅडम, मला चहा घेऊन येतोय. हे तुम्हाला भेटायला आले आहेत. श्रुतीनं डोकं वर करून पाहिलं. रणदिवे सरही तिथेच बसले होते. त्यांनीही मागे वळून पाहिलं. यस, श्रुती चेअरला मागे टेकत म्हणाली. मॅडम, मी ॲडव्होकेट प्रशांत देशमाने. सरकारी वकील? श्रुतीने त्याला विचारलं. यस मॅडम. म्हणजे ते मी नवीनच आहे. निशांत मर्डर केस संदर्भात थोडं बोलायचं होतं. म्हणजे परवा कोर्टात उभं राहायचं आहे, तर थोडंफार माहिती असावी. ओके, बसा. बोला, काय इन्फॉर्मेशन हवी आहे? मॅडम, म्हणजे पुरावे माझ्याकडे असले म्हणजे मला
कळते ना तुम्हाला? घाई काय आहे देशमाने, परवा कोर्टात उभं राहायचं आहे. हो मॅडम, पण ही केस आता माझ्या हातात आली आहे, त्यामुळे 2 दिवसात थोडं तरी स्टडी करेन म्हणतोय. मग स्टडी करा, पुरावे मिळणार नाहीत. मॅडम, तुम्ही असं काय बोलताय? पुरावे पण लागतील ना? तुम्ही फक्त केस स्टडी करा, कोर्टात पुरावे मी सादर करते. मॅडम, तुम्ही विसरताय, तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहात आणि मी वकील आहे. तो हसत डोळ्यावरचा चष्मा नीट करत म्हणाला. श्रुतीही हसली. मला सांगायची गरज नाही येते. ओके, तुम्ही वकील आहात ना? केस स्टडी करा आणि पुरावे गोळा करा. मॅडम, असं काय बोलताय? आता तुम्ही गोळा केलेले पुरावे मी पुन्हा गोळा करायचं म्हणजे वेस्ट ऑफ टाईम आहे ना? मग टाईम वेस्ट न करता केसचा स्टडी करा. जिथे अडचण येईल तिथे मी आहेच आणि इथे जीवाची बाजी लावून गोळा केलेले पुरावे मी सहज कोणाच्याही हाती लागून देणार नाही. मॅडम, विश्वास ठेवा माझ्यावर, मी कोणताच पुरावा लीक होऊ देणार नाही. इतक्यात मन्या चहा घेऊन आला. मन्या, साहेबांना चहा दे. घ्या देशमाने, चहा घ्या. आणि ही निशांत मर्डर केसची फाईल स्टडी करा. परवा कोर्टात आरोपी आणि पुरावे दोन्ही सादर होतील. शेवटी नाईलाजाने ॲडव्होकेट देशमानेंनी चहा घेतला. मॅडम, तुमच्या बाबतीत जे ऐकलं ते आता अनुभवलंही. आता या भेटू परवा कोर्टात, श्रुती हसत म्हणाली. ओके म्हणत तो डोळ्यावरचा चष्मा नीट करत श्रुतीच्या केबिनमधून बाहेर पडला. श्रुती, काही गडबड नाही वाटत का तुला? नवीन आहे सर हा, कळेलच त्याचं टॅलेंट परवा कोर्टात, श्रुती हसत म्हणाली. इतका श्रुतीचा फोन वाजू लागला. हा शरद बोल. मॅडम, आज रात्री खास दावत आहे बरिस्तानगरमध्ये. कळेलच त्याचं टॅलेंट परवा कोर्टात, श्रुती हसत म्हणाली. इतका श्रुतीचा फोन वाजू लागला. आताच रेट टाका. हा शरद बोल. तरच हाती काही लागेल. आज रात्री खास दावत आहे बरिस्तानगरमध्ये. ॲड्रेस सेंड केलाय. ओके, थँक्स म्हणत श्रुतीने फोन कट केला. सर, प्रसाद आणि परिणीतीला मी सांगते त्या ॲड्रेसवर यायला सांगा. 2 टीम घ्या, म्हणजे सरांची मुलं कुठे आहेत ते कळलं का? नक्की नाही सांगता येत, पण 6 मुली उद्ध्वस्त होण्यापासून तरी वाचतील. त्यात कदाचित निशांत सरांची मुलगी असली तर? ओके, मी सगळ्यांना रेडी व्हायला सांगतो. कधी निघायचं? आत्ता, वेळ वाया जाता कामा नये. ओके म्हणून रणदिवे सर तिच्या केबिनमधून बाहेर पडले. त्याने प्रसादला परिणीतीला घेऊन एका ॲड्रेसवर यायला सांगितलं आणि 2 टीम रेडी करून श्रुती आणि सगळेच पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. काही वेळातच ते सगळे शरदने सांगितलेल्या ॲड्रेसवर पोहोचले. तो संपूर्ण एरिया वेश्यावस्तीचा होता. बापरे श्रुती, हा एरिया बघ किती मोठा आहे ते. सर, 2-2च्या टीम करा आणि शोधा. मला खात्री आहे इथेच कुठेतरी असतील मुली. ओके, तू गाडीतच थांब, मोरे आहे तुझ्यासोबत. नाही नको, मी पण येते. अगं, ह्या अवस्थेत? काही नाही होत, चला. बराच वेळ शोधाशोध सुरू होती, पण काहीच हाती लागेना. श्रुती, यार कुठेच काहीच हाती नाही लागलं आता, प्रसाद तिच्याजवळ येत म्हणाला. श्रुतीने एक नजर त्या 2 मजली इमारतीवरून फिरवली आणि ती नजरेस पडली. तिने श्रुतीला इशारा केला. चला सगळे माझ्यासोबत. अगं, आत्ता परत? प्रसाद म्हणाला. हो, परत म्हणत श्रुती त्या 2 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेली. अगं, इथे मगाशीच पाहिलं होतं ना आपण, रणदिवे सर म्हणाले. नीट चेक करा. ए मैडम जी, एक बार देखा ना तूने, कुछ नहीं मिला ना तेरे को, फिर वापस क्यों आई है तू? कांस्टेबल रानी, हिला उचल आणि गाडीत टाक. देख मुन्नीबाई से पंगा मत ले, बता रही हो, बहुत भारी पडेगा तेरे को. तशी श्रुतीने सनकन तिच्या खानाखाली वाजवली. प्रसाद, परिणीती पुन्हा चेक करा. ओके म्हणत पुन्हा एकदा चेकिंगला सुरुवात झाली. इतक्या श्रुतीच्या मोबाईलची मेसेज टून वाजली. मॅडम जी, दीवारों के भी कान होते हे. श्रुतीने मेसेज वाचला. तिला काहीच कळेना. पुन्हा एकदा दूर उभी असलेली ती दिसली आणि मग पुन्हा श्रुतीने तो मेसेज वाचला आणि भिंतीला कान लावला. भिंतीच्या आतून जोरदारात श्वास घेतल्याचा आवाज येत होता. श्रुतीने खाली जमिनीवर नजर टाकली. खाली ओलं सिमेंट दिसत होतं. जमीन पुसलेल्याचे निशाण दिसत होते. प्रसाद, हातोडा आण. अगं, इथे कुठे? मी काय हातोडा घेऊन फिरतो? प्रसाद, भिंत फोडायची आहे. ए, हातोडा आण. समोर उभ्या असलेल्या मुलावर गण रोखत श्रुती म्हणाली. मॅडम, नाही हातोडा इथे. तशी श्रुतीने त्याच्या पायावर लाथ घातली. मॅडम, त्या तिथे कोपऱ्यात आहे. प्रसाद आणि मोरे दोघेही भिंत फोडू लागले. सावकाश मोरे, हो म्हणत दोघांनीही ती भिंत फोडली. आतमधून 2 12-13 वर्षांच्या मुलींना बाहेर काढण्यात आलं. श्वास कोंडला होता त्या मुलींचा. दोघीही खोकत होत्या. अशा अजून किती जणी आहेत बोल पटकन, श्रुती त्या मुन्नीबाईच्या डोक्यावर गण ताणत म्हणाली. नाही मॅडम जी, और कोई नहीं है, ती घाबरत म्हणाली. आहेत मॅडम, अजून 4 जणी आहेत. त्यातलीच एक मुलगी रडत खोकत म्हणाली. कुठे आहेत? श्रुतीने विचारलं. तिने वर हात करून दाखवला. वर कपाटावर एक मोठी बॅग दिसत होती. मोरे, प्रसाद, ती बॅग काढा. दोघांनीही मिळून ती बॅग काढली. त्यात हातपाय बांधलेली मुलगी होती. अजून तिघी कुठे आहेत? माहीत नाही मॅडम, पण त्यासुद्धा इथेच आमच्यासोबत होत्या. पुन्हा श्रुतीच्या मोबाईलची मेसेज टून वाजली. श्रुतीने मोबाईल पाहिला. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. पानी, मछली. प्रसाद, परिणीती पाण्याची टाकी. मॅडम जी, कुछ नहीं मिलेगा तेरे को, वो मैं देख लूँगी. श्रुती एक रागीट कटाक्ष टाकत म्हणाली. पळत परिणीती आणि प्रसाद बिल्डिंगच्या टेरेसवर गेले. तिथे 2 मोठ्या पाण्याच्या टाक्या होत्या.
मोरेकडे गन मोबाईल देऊन प्रसाद पाण्याच्या टाकीत उतरला. पहिल्या पाण्याच्या टाकीत काहीच नाही मिळालं. आता प्रसाद बाहेर आला आणि दुसऱ्या पाण्याच्या टाकीत उतरला. परिणितीने मोबाईलचा टॉर्च धरला. 3 मुली पाण्याच्या टाकीत हातपाय बांधून उभ्या होत्या. तिघींची तोंडही बांधलेली होती, फक्त चेहरे पाण्यावर होते. प्रसाद पाण्याच्या टाकीत उतरला आणि त्याने त्या 3 मुलींचे हातपाय सोडून त्यांना वर उचलून धरलं आणि परिणितीने त्या तिघींना बाहेर काढलं. त्या तिन्ही मुलींना घेऊन प्रसाद आणि परिणिती खाली आले. त्यात निशांत सरांची मुलगीही होती. तुम्ही ठीक आहात ना? श्रुतीने विचारलं. त्या सगळ्यांनी होकारात मान हलवली. चला म्हणत श्रुतीने समोर गर्दीत उभ्या असलेल्या तिला डोळ्यांनी थँक्स सांगितलं. प्रसाद, मी आणि सर मुलींना घेऊन सिटी हॉस्पिटलला जातो. हॉस्पिटलला का? प्रसाद, ते ओके, तू मुन्नीबाईला घेऊन पोलीस स्टेशनला जा आणि लहान मुलींकडून असली कामं करून घेण्यासाठी जो चार्ज लागतो तो लाव. आणि कॉन्स्टेबल राणी, तुला काय करायचे ते मी सांगायला नको, श्रुती डोळ्यावर गॉगल चढवत म्हणाली. मुलींना तर तिने वाचवलं होतं, पण अजून निशांत सरांच्या मुलाचा शोध लागला नव्हता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.